पुढील 5 दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे। पुढील मुंबईत 4 दिवस धुवाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। उद्यासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 100 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज आहे। 3 आणि 4 जुलै रोजी कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसानं पुन्हा जोर धरला। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडसह कांदिवली, बोरिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली। तसंच दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या परिसरातही पाऊस बरसला। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सकाळपासून उपनगरात अधूनमधून सरी बरसत होत्या। दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईच्या उपनगरांना पहाटेपासून पावसानं झोडपून काढलं। पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, पवईमध्ये धुवाधार पाऊस कोसळला, तर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघरमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळाला। 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे। या कालावधीत महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल। त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। पुढच्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर येणारे 5 ते 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। स्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तो बऱ्याच ठिकाणी पडेल असा अंदाज आहे। अच्छा, म्हणजे 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे। बरोबर। आणि यानंतर बातम्यांचा पुन्हा एकदा सुपरफास्ट आढावा। बातमी पालघरमध्ये। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, कासा परिसरात आज पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली। या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। खरीप हंगामातील शेती कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली। नवी मुंबईत पहाटे मुसळधार पाऊस सुरू होता। मुसळधार पावसामुळे एपीएमसी परिसरात पावसाचं पाणी साचलं। भाजी मार्केट, कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केट या सर्वच भागात पाणी साचलं होतं। पाणी साचल्यानं व्यापारी आणि माथाडी कामगारांना त्रास सहन करावा लागला। नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातही पावसाचा फटका बसला। तुर्भ्यातील एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे रहिवाशांना नाईलाजानं आपली वाहनं रस्त्यावर पार्क करावी लागली। नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्यानं हा पाणी साचल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे। नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। नाशिक शहरातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पावसाची रिपरिप काही प्रमाणात सुरू होती। जून महिना संपत आला तरी देखील नाशिकमध्ये पाऊस नाही, मात्र काही प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यानं काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला। बुलढाण्यातील लोणार तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। अनेक शेतात पाणी गेल्यानं जेसीबीच्या सहाय्यानं शेतातील पाणी काढण्यात आलं, तर नुकतंच पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलं। मागील 8 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस कमी जास्त प्रमाणात बरसत होता। काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली। मुख्यतः ग्रामीण भागात छोटे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। संग्रामपूर तालुक्यात केदार नदीला पूर आल्यानं नदी सुद्धा तुडुंब भरून वाहू लागली। तळकोकणात गेले 2 दिवस समाधानकारक पाऊस कोसळला। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस देवगड तालुक्यात 112 मिलीमीटर इतका नोंदवला गेला। कुडाळ तालुक्यातील बालावल गावातील मुरतळीवाडी इथे सुधाकर राऊळ यांचं घर डोंगराच्या बाजूला असल्यानं दरड कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दरडीच्या दगड घराच्या भिंतीला आदळल्यानं घराला मोठा धोका निर्माण झाला। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील पांढरी गावातील 2 व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली। गोपाल निर्वार आणि रवींद्र आवारे असं वाहून गेलेल्या दोघांची नावं असून हे दोघंही पांढरी गावचे रहिवासी आहेत। शिरसगाव ते पांढरी या मार्गावर चारगड नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात हे दोघं वाहून गेले। काल रात्री हे दोघं वाहून गेले होते। रवींद्र रामभाऊ आवारे यांचा मृतदेह काटेरी झुडपात आढळला असून गोपाळ निर्वार यांचा शोध घेतला जातोय।
रायगड जिल्ह्यातील 28 धरणांमधील पाणीसाठ्यात आता हळूहळू वाढ होते। एकूण 28 धरणांमधला पाणीसाठा 22% पोहोचला। कालपर्यंत हा पाणीसाठा 20% होता, मात्र काल झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत 2% वाढ झाली। तळा तालुक्यातील वावे धरणात सर्वाधिक 52%हून अधिक पाणीसाठा हा जमा झाला असून सुतारवाडी, आंबेघर, पाभरे, मोरबे, भिलवले धरणात देखील 40%हून अधिक पाणी पातळीत वाढ झाली। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण प्रकल्पात केवळ 6.5%च जलसाठा उपलब्ध असल्यानं वाशिमकरांना जलसंकटाचा सामना करायची शक्यता निर्माण झाली। जून महिना कोरडा गेल्यानं अद्यापही एकबुर्जी प्रकल्पात जलसाठा न वाढल्यानं वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ झाल्याचं चित्र आहे। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण प्रकल्पात केवळ 6.5% जलसाठा उपलब्ध आहे। जून महिना संपत आलेला आहे, मात्र अद्यापही या धरण परिक्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने या जलसाठ्यामध्ये कुठलीच वाढ न झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। आधीच वाशिम शहरात वासियांना 8 ते 10 दिवस आड पाणी पुरवठा होतो, मात्र जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिन्यात कसा पाऊस बरसतो त्यावर आता येणाऱ्या काळात पाणी पुरवठ्याची वेळ ठरणार आहे। हिंगोली जिल्ह्यावर यंदा एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय। दरवर्षी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होत असताना यंदा मात्र जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला। यंदा हिंगोली जिल्ह्यात सुमारे 4,07,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलंय। सध्या जिल्ह्यात सर्वत्र ट्रॅक्टर, पेरणी यंत्र आणि बैलजोडीच्या साहाय्यानं पेरणीची लगबग सुरू असून शेतात बळीराजा दिवसरात्र मेहनत घेताना दिसतो आहे। जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केलेली आहे। खरं पाहायला गेलं तर ह्या पेरण्या दरवर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः मृग नक्षत्राच्या सुरुवातीला होत असतात, परंतु यावर्षी पेरण्यांना उशीर होताना पाहायला मिळतोय। साधारणतः 3 आठवड्यांचा उशीर हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरण्यांना झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाऊसच झालेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्याच्या पुरते चिंतेत होते। पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, त्यानंतर पाऊस झालेला आहे आणि या शेतामध्ये सोयाबीन पेरणीचं नियोजन शेतकऱ्याच्या वतीने केलं जात आहे। धुळे जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली। जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं अनेक भागातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत। संपूर्ण मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं पेरणी केलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। आणि यानंतर आपण विधानभवन परिसरात जाऊयात। काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात आलंय। पेपर फुटीच्या विरोधात हे काँग्रेसचं आंदोलन असल्याचं पाहायला मिळतं। सध्या या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। तेव्हा विधानभवनाच्या बाहेर हे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येतं। या सगळ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। पेपर फुटीच्या प्रकरणावरून सध्या अनेक भागामध्ये, राज्यातल्या किंबहुना देशभरामध्ये देखील काँग्रेसकडनं आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यानं पेपर फुटी विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या बाहेर हे आंदोलन छेडलेलं होतं आणि या आंदोलकांची आता पोलिसांनी धरपकड केलेली आहे। युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येते असं देखील समजतं आहे। या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। पेपर फुटी प्रकरणी टीईटीचा पेपर हा फुटलेला आहे, हा मुद्दा देखील सध्या अधिवेशनात गाजतो आहे आणि हाच मुद्दा लावून धरत आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या बाहेर आंदोलन छेडलेलं होतं, आंदोलन केलेलं होतं। यात सगळ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। सध्या विधानभवनाच्या बाहेर सध्या सुरू आहे आणि या आंदोलनाला पोलिसांनी इकडे थांबवलंय। टीईटीचा पेपर फुटला, त्याचबरोबर नीटचा पेपर जो फुटला त्या विरोधातलं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासूनचं काँग्रेसचे आंदोलन आहे। विधानभवनाच्या बाहेर ज्यावेळी विधानभवनाचं सत्र सुरू आहे त्यावेळी हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आता या विधानभवनाच्या बाहेर असलेल्या चौकामध्ये पोलिसांच्या या ठिकाणी इथे मोठा बंदोबस्त होता। मात्र युवक काँग्रेसने आंदोलन केलं आणि राजीनामा मागितलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, त्याचबरोबर दादा भुसे जे शिक्षण मंत्री त्यांचा देखील राजीनामा इथे मागितलेला आहे। त्याच्यामुळे आज हे आंदोलन
आपण पाहताय युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात इथे रस्त्यावर उतरलेली होती आणि पोलिसांनी सध्या या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन हे आंदोलक जे आहे ते आता पोलिसांच्या गाड्यांमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. युवक काँग्रेसकडून करण्यात आलेलं हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणात सगळे युवक काँग्रेसचे जी लोक त्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी या युवक काँग्रेसने विधान भवनाच्या बाहेर येऊन आज आंदोलन केलेलं आहे. कॅमेरामन अनिल संघरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. अखेर हे आंदोलक जे होते या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काँग्रेसचे हे कार्यकर्ते कसे आक्रमक झालेले होते, कशा पद्धतीने हे आंदोलन छेडण्यात आलं हे सांगणारे ही दृश्य. तिथे उपवर्गीकरणाविरोधात पुकारलेलं आंदोलन आनंदराज आंबेडकरांनी मागे घेतलं. आरक्षण उपवर्गीकरण समितीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत यामध्ये तोडगा निघालेला नाहीच. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचं या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे. या सगळ्याबाबत काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी देखील माहिती दिलेली होती. तेव्हा भर पावसामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही. मात्र आपलं आंदोलन जे आहे ते आनंदराज आंबेडकरांनी मागे घेतलंय. आणि यानंतर बातम्यांचा पुन्हा एकदा सुपरफास्ट आढावा. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं कृषी विभागाकडून वारंवार सांगितलं जात असताना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली, तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी देखील सुरू केली. यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. जायकवाडी धरणापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावातील शेकडो एकर शेतावरील पीक हे पाण्याअभावी जळून गेले. वास्तविक शेवगाव तालुक्यात 29 गावं ही जायकवाडी धरणात गेली. त्यातील जायकवाडी धरणातून पाणी देखील आरक्षित करण्यात आलं. मात्र यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 आणि 2 मधून अद्यापही पाणी मिळत नाही. या योजनेची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी आज शेवगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह कृती समितीनं जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान या योजनेबाबत तात्काळ कारवाई केली नाही तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कृती समितीनं दिला. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळच्या काळ नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाच्या मातीचा भराव खचला. मागील 15 दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पावसाळा सुरू होताच अवघ्या 15 दिवसात या पुलाचा मातीचा भराव खचला. सोबतच रस्त्यालाही तडे गेलेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकच्या बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळल्याची घटना घडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या अर्टिगा कारवर अचानक दगड पडल्यानं कारची समोरची काच फुटली. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मोठी दुर्घटना टळली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागपुरात गीतांजली टॉकीज जवळ एका इमारतीचा भाग कोसळल्यानं 52 वर्षीय संतोष गौर यांचा मृत्यू झाला. ही इमारत 70 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळते. संतोष गौर कारमध्ये बसले होते. यावेळी इमारतीचा काही भाग कारवर कोसळला आणि दुर्घटनेत संतोष गौर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. मुंबईतले रस्ते कधी खड्डेमुक्त होणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला विचारला. खराब रस्ते आणि उघड्या मॅनहोलवरून न्यायालयानं महापालिकेला चांगलंच झापलं. दहिसर ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात शेकडो धक्के बसतात. हे काय आहे? बीएमसीनं आता तरी जागा व्हावा अशा शब्दात कोर्टानं नाराजी व्यक्त केली. तसंच 2007ला आदेश दिले, पण 2026मध्येही तशीच स्थिती आहे. महापालिका दरवर्षी नवनवीन कारणं सांगते. ही कोणती वृत्ती असा संतप्त सवाल कोर्टानं विचारला.